माझ्या फॅमिली मेंबरला मेडिक्लेम घेताना काय महत्त्वाच्या गोष्टी त्याने काळजी घेतली पाहिजे हे नक्की सांगेल मी. पहिली सगळ्यात महत्त्वाची सावधानता अशी बघा की तुमच्या स्वतःबद्दल आणि सगळ्या फॅमिली मेंबरबद्दल आरोग्यविषयक सगळी माहिती द्या. म्हणजे लहानपणापासून झालेले ऍक्सिडेंट्स, हॉस्पिटलायझेशन, करंट मेडिकेशन, आता औषधं कुठले चालले, रिसेंट डायग्नोसिस काय झालेले, रिसेंट कुठले रिपोर्टमध्ये काय डायग्नोसिस झालेले, हे सगळं काही नमूद करा. ही झाली पहिली प्रिकॉशन. दुसरी, तुम्ही नमूद केल्यानंतर तुमची जी पॉलिसी येते, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी बनते आणि तुम्हाला येते त्याची कॉपी, आजकाल सॉफ्ट कॉपी येते मेलवर किंवा व्हॉट्सअपवर, त्यानंतर ती पूर्ण चेक करा की त्यात तुम्ही सगळं नमूद केलेलं त्या प्रपोजल फॉर्म मध्ये मेन्शन आहे का. प्रत्येक इन्शुरन्स कंपनीला हे कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे IRDAI कडून, की त्याने प्रत्येक पॉलिसी बरोबर प्रपोजल फॉर्मची कॉपी पाठवली पाहिजे. त्या प्रपोजल फॉर्म मध्ये तुम्ही डिक्लेअर केलेल्या सगळ्या गोष्टी असतात नमूद केलेल्या, ते चेक करा. त्यात काही आढळलं की तुम्ही नमूद केलं होतं, समजा ब्लड प्रेशर नमूद केलं पण त्या फॉर्म मध्ये नाहीये मेन्शन केलेलं, किंवा डायबिटीज तुम्ही सांगितलं त्या फॉर्म मध्ये नाहीये, तर कंपनीला इमिडिएट मेल टाका आणि त्यांना ते करेक्शन सांगा की हे पर्टिक्युलर मी नमूद केलं होतं. त्याने दोन गोष्टी होऊ शकतात, तुम्हाला मे बी लोडिंग होऊ शकतं, मे बी तुमचं प्रपोजल रिजेक्ट होऊ शकतं, पण हे योग्य आहे कारण तुम्हाला क्लेमच्या वेळी क्लेम रिजेक्ट होणं, पॉलिसी कॅन्सल होणं आणि इतक्या वर्षाचं प्रीमियम वाया जाणं या गोष्टी नक्कीच घडणार नाही. ही नक्की प्रिकॉशन घ्या. आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कुठले कुठले महत्त्वाचे कव्हर्स आहेत, कुठले कुठले महत्त्वाचे रायडर्स आहेत याची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये पॉलिसी हा शब्द टाका. आम्ही तुम्हाला नक्की रिप्लायमध्ये पूर्णपणे गायडन्स देऊ.